एक 2 मिनिटात क्लास सुरू करू आपण. चला, आपण काय सब्जेक्ट सुरू केला होता? आपण सुरू केलं होतं की आपण सपोर्टिंग वर्ब शिकलो. सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब वाक्यामध्ये कसे येणार, ठीक आहे, आणि ते कसं ओळखायचं, ठीक आहे. तर आपण हा टॉपिक सुरू केलेला आहे, ठीक आहे. काल मी तुम्हाला सांगितलं की V3 आणि V2 कसा ओळखायचा. त्याचबरोबर आपण आज बघणार आहोत की सपोर्टिंग वर्ब जे आपण शिकलो, टू बी, टू डू, टू हॅव, ठीक आहे, हे आपण मेन वर्ब म्हणून कसे वापरतो आणि ते ओळखायचं कसं, वाक्यात मेन वर्ब म्हणून आला की सपोर्टिंग वर्ब म्हणून आला, ठीक आहे. सो आपण आज ते बघणार आहोत. जसं आपण सपोर्टिंग वर्ब शिकलो, ठीक आहे, टू बी, टू हॅव, टू डू, त्याचप्रमाणे आपण मॉडेल ऑक्झिलरी आपलं बाकी आहे. त्याचप्रमाणे आपण काय शिकणार आहे? सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिले तर आपले पहिले नियम माहिती पाहिजे, ते तुमच्या लक्षातच पाहिजे, ठीक आहे. त्याच्याशिवाय ते समजणार नाही, ठीक आहे. सो सपोर्टिंग वर्ब ऍज अ मेन वर्ब शिकत असताना आपण सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहोत टू बी, ठीक आहे. टू बी मध्ये जे आपले येतात सपोर्टिंग वर्ब, त्यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. कोणते कोणते येतात टू बी मध्ये आपले सपोर्टिंग वर्ब? एम इज Your was where. एम इज आर ठीक आहे. वेअर. तर सपोर्टिंग वर्ब मध्ये टू बी मध्ये येतात एम इज आर वॉज वेअर, ठीक आहे. मग आपण फर्स्ट घेणार आहोत टू बी मध्ये कोणते कोणते येतात आपण बघितलं. एम, इज, आर, वॉज, वेअर, बरोबर. एवढे सपोर्टिंग वर्ब आपण टू बी मध्ये शिकलो आहे, ठीक आहे. आता याच्यात एक ओळखण्यासाठी 2 नियम आहेत, ते 2 नियम लक्षात ठेवायचा. पहिला नियम आहे, वाक्यामध्ये क्रिया कशाद्वारे दर्शवली जाते सांगा मला? वर्ब. त्या वर्बलाच आपण काय म्हणतो? मेन वर्ब, बरोबर. त्याला आपण म्हणतो मेन वर्ब. मेन वर्ब द्वारे आपण काय करतो? वाक्यामध्ये क्रिया दाखवतो किंवा वाक्यात होणारी अवस्था दाखवतो, ठीक आहे. तर पहिला नियम आहे, नियम वाचायचे. पहिला नियम आहे, जेव्हा वाक्यात, मी आता पूर्ण नाही लिहिणार, शॉर्टकट लिहिल थोडस. एसव्ही म्हणजे काय? एसव्ही म्हणजे काय? Supporting verb. सपोर्टिंग वर्ब. बरोबर, सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्ब नंतर हा आहे पहिला नियम. काय? जेव्हा वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर वर्ब आलेला असेल, तेव्हा सपोर्टिंग वर्ब हे त्या वाक्यात सपोर्टिंग वर्बचे कार्य सपोर्टिंग करते. वर्ब. याचा अर्थ काय? की जर सपोज एम इज आर वॉज वेअर हे वाक्यात आले आहे आणि त्याच्यानंतर जर मेन वर्ब आलेला असेल किंवा वर्ब आलेला असेल, तर त्या वाक्यात तो सपोर्टिंग वर्ब काय काम करतो? सपोर्टिंग वर्बचं काम करतो. हा पहिला नियम, ठीक आहे. याचा आपण एक्झाम्पल बघणार आहे. मी इथं थोडा गॅप ठेवतो. 2. दुसरा रूल आहे, जर वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर आलेला नसेल, तर त्या वाक्यात सपोर्टिंग वर्ब काय आपला दुसरा रूल, जर वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्ब आलेला नसेल, तर त्या वाक्यात सपोर्टिंग वर्ब हे मेन वर्बचे कार्य करते, ठीक आहे. पहिले 2 नियम आपण हे बघितले. आता आपण याचं एक उदाहरण बघू. 2 मी लगेच तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून तिथं नाही लिहिणार, नाही तर तुम्हाला लगेच समजून जाईल. थोडं मला बघू द्या तुमचा किती अभ्यास झालेला आहे. चला, हे वाक्य आहे. सांगा याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? ही. 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 ही आहे. याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब कोणता आहे? इज. Is. ही. बरोबर. सांगा याच्यात वर्ब कोणता आहे? मेन वर्ब. मॉनिटर. Class. क्लास. Class. सांगा अजून. आता मी एक क्वेश्चन विचारतो, म्हणून मी बोललो ना तुम्हाला मागचे बेसिकचे लेक्चर खूप महत्वाचे आहे. आपण बघितलं होतं सपोर्टिंग वर्ब मध्ये, मी तुम्हाला शिकवलं होतं, एमिजार वाक्यात आलं की तिथं काय येतो? मेन वर्बचा कोणता फॉर्म येतो? V1. चौथा. चौथा. म्हणजे कोणता?
चौथा म्हणजे कोणता? V4 V4 ठीक आहे ना, ते समजलं मला. चौथा म्हणजे कोणता, कसा हे असतो तो? ING प्रत्यय लागलेला असतो. ING मला प्रत्यय सांगा आता, लागतो. इथं इज आला, इथं कोणत्या याला क्लासला ING आहे का, मॉनिटरला ING आहे का? नाही सर. मग इथं मेन वर्ब आलाय का? नाही सर. ठीक आहे, नाही. मग या वाक्यामध्ये आता वरती रूल वाचा. काय रूल लिहिला मी? जर वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर काय वर्ब आलेला नसेल, नसेल तर तर त्या वाक्यात तो सपोर्टिंग वर्ब काय असतो? मेन वर्बचे कार्य करतो. हा. मग आता इथं जो इज आला आहे तो सपोर्टिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? मेन वर्ब. मेन वर्ब आहे. ठीक आहे, म्हणून मागचे बेसिकचे लेक्चर खूप महत्वाचे. हे पण बेसिकच चालू आहे आपलं. म्हणून जे रूल मी सांगतोय ते खूप महत्वाचे आहेत. काय बघितलं होतं आपण सपोर्टिंग वर्ब नंतर? की एम, इज, आर हे वाक्यात जेव्हा सपोर्टिंग वर्ब म्हणून येतील त्यावेळेस जो मेन वर्ब येईल त्याचा चौथा फॉर्म येणार, म्हणजेच ING प्रत्यय असलेला फॉर्म येणार. कसं बघा, अजून एक एक्झाम्पल बघू आपण, अजून कन्फ्युजन दूर करू. सांगा आता ह्या वाक्यात काय आहे? कोण आहे सब्जेक्ट? ही. ही. सपोर्टिंग वर्ब कोणता आहे? इज. इज. आता या वाक्यात मेन वर्ब कोणता आहे? एक्सप्लेनिंग. एक्सप्लेनिंग. मग ह्या वाक्यात जो इज आलाय तो ऍज अ सपोर्टिंग वर्ब आलाय का मेन वर्ब आलाय? सपोर्टिंग वर्ब. कारण ING आहे ना ते. हा, कारण नाही ING म्हणून नाही, कारण त्या इज नंतर मेन वर्ब आलेला आहे. मेन वर्ब. बरोबर. आणि मी तुम्हाला एक गोष्ट वारंवार सांगतोय सगळ्यांना, की मेन वर्ब कशाला म्हणतात? ज्या वर्बचे 4 फॉर्म पडतात तोच मेन वर्ब असतो. आता एवढं इंग्लिश तुम्हालाही माहित आहे. आता मॉनिटरचे 4 फॉर्म काय पडतील सांगा? काही पडतील मॉनिटरचे 4 फॉर्म? मॉनिटर, मॉनिटर्ड असं होईल का? नाही. क्लासचं कधी ऐकलंय आपण? क्लासचं क्लास असं होतं? नाही. ज्याचे 4 फॉर्म पडतात तोच काय असतो? मेन वर्ब. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मेन वर्बने त्या वाक्यातील क्रिया दर्शवली जाते. पहिलं जे वाक्य आहे त्याच्यात काय? ही इज अ मॉनिटर ऑफ आवर क्लास. तो आमच्या क्लासचा मॉनिटर आहे. त्याच्यात काय क्रिया आहे? मॉनिटर आहे. आहे ही क्रिया आहे. नंतर दुसरं काय आहे? ही इज एक्सप्लेनिंग द रूल टू स्टुडंट. तो विद्यार्थ्यांना रूल एक्सप्लेन करतो आहे. काय करतोय? एक्सप्लेन करतोय. आहे क्रियापद नाहीये तिथं. तिथं काय आहे? क्रिया कसली आहे? एक्सप्लेनिंगची. तो रूल एक्सप्लेन करतोय म्हणून एक्सप्लेनिंगचे 4 फॉर्म पडतात. एक्सप्लेन, 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 एक्सप्लेनिंग. हे पहिले बेसिक तुम्ही लक्षात ठेवा. काय सांगितलं मी? की मेन वर्बचे 4 फॉर्म पडतात आणि मेन वर्ब कशाला म्हणतात? जो वाक्यात क्रिया दाखवतो त्याला आपण काय म्हणतो? मेन वर्ब. मग टू बी मध्ये एम इज आर नंतर जर V4 आला तर तो टू बी चा जो आहे एम इज आर तो काय आहे? तो सपोर्टिंग वर्ब आहे. जर सपोज टू बी मध्ये एम इज आर नंतर V4 नाही आलेला वाक्यात तर काय आहे? तो मेन वर्ब आहे स्वतः. तो स्वतः मेन वर्ब आहे. समजलंय? समजतंय का? हो सर. ठीक आहे. याचा बघा आता मग कसं येतं ते बघा. आता मेन वर्ब कोणकोणते असतात आपण बघू. म्हणजे टू बीच्या कधी त्याचं मी तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो. टू बीचे रूप आपण शिकलो. ठीक आहे. टू बी मध्ये एम इज आर वॉज वेर येतं. ओके. आता ते V2 आहे का V1 आहे का कसे ओळखायचे? ज्यावेळेस मेन वर्ब राहतील. कारण आपण कसं बघितलंय? पहिले स्ट्रक्चर समजून घ्या. आपण काय बघितलंय? की वाक्यामध्ये जर मेन वर्बचे 4 फॉर्म पडत असतील तरच तो काय असतो? मेन वर्ब असतो. बरोबर. मग एम इज आर वॉज वेअरचे 4 फॉर्म कसे पडतात? बघा, हा समोरचा चार्ट लक्ष देऊन बघा. आता मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. पहिली गोष्ट, जर वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर याच्यानंतर मेन वर्ब म्हणजे ING प्रत्यय असलेला मेन वर्ब आलेला नसेल तरच तो वाक्यात काय असेल? मेन वर्ब असेल. बरोबर. दुसरी गोष्ट, मग तो V1 आहे, V2 आहे का V3 आहे? हे कसं डिफाईन होईल? तर ज्या वेळे एम इज आर नंतर V4 आलेला नसल म्हणजे काय? की जसं की वरचं वाक्य
कोणतं? आपण हे ING. एक्झाम्पल म्हणूनच घेऊ. चला, हे एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर राहू दे. ह्या वाक्यामध्ये इज काय आहे? इज नंतर आलाय का V4 चा मेन वर्ब? नाही नाही नाही. सर. म्हणजे तो इज काय आहे त्या वाक्यात? मेन मेन वर्ब आहे. वर्ब. बरोबर. मग तो V1 आहे का V2 आहे का V3 आहे? तर तो V1 आहे. V1 आहे. कशावरून? आपल्या या चार्ट वरून. V1 च्या खाली काय आलं? एम इज आर. बरोबर. मग वाक्यात जेव्हा एम इज आर नंतर V4 येणार नाही आणि त्या वाक्यामध्ये तो जो एम इज आर असेल तो V1 असेल आणि तो मेन वर्ब असेल. लक्षात आलं का सगळ्यांना? फक्त एकच जण लक्ष देतंय. काय डाऊट आहे मला विचारा अजून पण. त्याच्याशिवाय पुढे नाही जायचंय. सविता मॅडम, राजश्री मॅडम, चेतना मॅडम, विचारा. आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर, आवाज येतोय ना. हो सर. समजलं का? हो सर. हो सर. नक्की ना? काही गडबड नाही होते ना माझ्याकडून? नाही समजलं सर. हा, ठीक आहे. तर बघा की एम इज आर हा जेव्हा वाक्यात मेन व्हर्ब म्हणून येईल, ठीक आहे, त्यावेळे तो त्या वाक्यात काय राहील? तो V1 असेल. काय असेल तो त्या वाक्यात? V1. 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 ठीक आहे. आणि ज्या वेळे वॉजवेर वाक्यात येईल आणि त्याच्यानंतर V4 येणार नाही, ठीक आहे, म्हणजे ही वॉज प्लेइंग, ठीक आहे, असं येणार नाही. त्याच्यानंतर काय म्हणता ना, ING प्रत्यय असलेला मेन व्हर्ब येणार नाही. त्यावेळे तो त्या वाक्यात काय असेल? मेन व्हर्ब असेल. पण तो कोणता मेन वर्ब असेल? मेन वर्बचा कितवा फॉर्म असेल? तो V2 असेल. V2. ठीक आहे. मग आला बीन. मग ज्या वेळे वाक्यामध्ये हॅज बीन, हॅव बीन असं येईल, त्यावेळे तो वाक्यामध्ये जो बीन येईल, बीन, तो वाक्यामध्ये जो बीन येईल तो काय असेल? V3 असेल. बीन हे बीच एक रूप आहे. V3. बी, बीन, बीन. ठीक आहे, ते टू बीचं रूप आहे. हे बघा, हा बी, हा V1 आहे. नंतर बीनचा बीन होतो, तो बीन येतो, तो V3 आहे. आणि बीचा नंतर काय होतं? बीइंग होतो, तो V4 आहे. ते टू बीचेच रूप आहे. म्हणजे ज्यावेळेस वाक्यात शुल्ड बी, तर तो बी जो आहे ना, शुल्ड बी, विल बी, ठीक आहे. मग विल काय आहे? तिथं मॉडेल ऑक्झिलरी. पण जो बी आहे, मी तर लिहितो 2 मिनिटं थांबा, तुम्हाला पुढे तसे वाक्य बघायला मिळणार आहे. बघा, मी पूर्ण नाही लिहिते, आपल्याला वाक्य घ्यायचंय. हे लेक्चर आपले लवकर संपणार नाहीये. तुम्ही काल चांगला निर्णय घेतला इंग्लिशच कंटिन्यू करायचा. हे बघा, असं येतं वाक्यात, तुमच्या वाचनात आला असेल विल बी. बरोबर. तर हा जो विल आहे हा काय आहे? हा मॉडेल ऑक्झिलरी आहे. बरोबर. आपण बघितलंय मॉडेल ऑक्झिलरी नंतर मेन वर्बचा कोणता फॉर्म येतो? कोणता येतो मॉडेल ऑक्झिलरी? V3. कोण कोण हुशार आहे सांगा मला परत. मी स्क्रीन शेअरिंग थांबवतो. मी आता रागवत जाईल तुम्हाला. कोणी सांगितलं V3 आहे? किती जणांनी नोट्स वाचल्या? नोट्स मिळालेल्या होत्या का सर्वांना? सांगा, पहिले हे सांगा. चला, हो. मिळाल्या होत्या. किती जणांनी वाचल्या? बरं, ठीक आहे, चला, नोट्स मिळाल्या होत्या. मॉडेल ऑक्झिलरीच्या नोट्स मिळाल्या होत्या? सांगा पटकन, कोणीतरी सांगा. 5 मिनिटं मी आज तुमच्याशी बोलणार आहे. शेवटी तुम्हाला थोडं सिरियसनेस यावं त्यासाठी. बोला, मॉडेल ऑक्झिलरीच्या नोट्स मिळाल्या होत्या का? हो सांगा, मिळाल्या असतील तर. नसतील तर मी पाठव. रंजिता मॅडम मिळाल्या होत्या? हो सर, मिळालं. मिळाल्या होत्या. ठीक आहे. अजून कोणाचं म्हणणं आहे का मिळाल्या होत्या? सविता मॅडम, राजश्री मॅडम, प्रियंका मॅडम आहेत का आज? सर नाही, मी नाही बघितल्या सर, वेळ नाही भेटला. बघा, वेळ काढा. का वेळ काढा त्याचं रिझन मी शेवटच्या 5 मिनिटात सांगेल तुम्हाला. ठीक आहे. सो आपण बघितलेलं आहे मॉडेल ऑक्झिलरी ज्या वेळी वाक्यात येते, मी एवढं तुम्हाला घसा तोडून शिकवतो आहे. का शिकवतो आहे? त्याचं पर्पज आहे. ते पर्पज मी शेवटच्या 5 मिनिटात सांगेल. पण मी मेहनत घेतोय हे तर तुम्हाला दिसत असेल, मान्य असेल. हो नक्की हो सर. सर. हा? सर. तर मी हो का सर. घेतोय मेहनत तो विषय नंतर. का घेतोय, पण घेतोय हे तर तुम्हाला मान्य आहे. ठीक आहे. पण मॉडेल ऑक्झिलरी मध्ये नेहमी तुमच्या मॉडेल ऑक्झिलरी नंतर V1 येतो. मॉडेल ऑक्झिलरी नंतर वाक्यात मेन वर्बचा V1 येतो. व्ही फॉर्म म्हणजे काय येतं? मेन वर्बचा पहिला फॉर्म येतो.
मग विल बी. मग आता विल विल काय झाला, मॉडेल ऑक्झिलरी आहे. मग विल नंतर काय आला पाहिजे, V1 आला पाहिजे. मग बी आलाय तिथं, मग बी आपला V1 आहे का, बघा V1 बरोबर. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे पुढं खूप खूप डिटेलमध्ये शिकायचं, हॅव बीन. हॅव काय आपला सपोर्टिंग वर्ब आहे. हॅव नंतर काय येतो नेहमी, शिकवलंय मी सपोर्टिंग वर्ब मध्ये काय येतो, हॅव हॅज हॅड नंतर मेन वर्बचा कितवा फॉर्म येतो, तिसरा सर. तिसरा फॉर्म येतो. अगदी बरोबर. मग बीन आहे का तिसरा, हो सर. आलं लक्षात. म्हणजे आपला रूल कुठंतरी जुळतोय. बरोबर. म्हणजे हे असे फॉर्म पडतात. म्हणजे ज्या वेळे एम इज आर वॉज वेअर बीन आणि बीइंग हे ज्या वेळे तुमच्या वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून येतील, तर त्या प्रत्येकाचा फॉर्म वेगळा राहील. जर एम इज आर आला तर तो V1 असेल, जर वॉज वेअर आला तर तो V2 असेल, जर बीन आला तर तो V3 असेल, आणि जर बीइंग आला तर तो काय असेल, V4 असेल. V4 असेल. ठीक आहे. आता आपण लेट्स सी काही उदाहरणं घेऊयात, पण बेसिक रूल विसरायचे नाही. ठीक आहे. मी आता उदाहरणं लिहितो पटापट, मीटिंग डिस्कनेक्ट झाली तर परत. चला हे दोन उदाहरणं वाचा. सांगा मला या दोन उदाहरणांमध्ये वॉच कुठं सपोर्टिंग वर्ब आहे आणि कुठे मेन वर्ब आहे. ही वॉज टेकिंग अ लेक्चर, इथं सपोर्टिंग वर्ब आहे. हा पुढं. आणि पहिल्या वाक्यात ही वॉज मेन टेकिंग वर्ब. पहिल्या वाक्यात तो कितवा आहे, तो V1 आहे, V2 आहे का V3 आहे, V2 आहे सर. राईट. तो काय आहे, पहिल्या वाक्यामध्ये वॉज हा मेन वर्ब आहे, पण तो तिथं काय आहे, V2 आहे. V2 आणि आहे. दुसऱ्या वाक्यात वाज हा काय आहे, सपोर्टिंग वर्ब आहे. आणि मेन वर्ब कोणता आहे त्या वाक्यात, टेकिंग. टेकिंग. डिफरन्स आला लक्षात. हो सर. नेक्स्ट एक्झाम, सुनील वॉज बीइंग नॉटी बॉय. त्याच्यानंतर बघा नोटी. सांगा कोणत्या वाक्यात वॉज हा सपोर्टिंग वर्ब आहे, कोणत्या वाक्यात वॉज हा मेन वर्ब आहे. सर सेकंड मध्ये वॉज थांबा मला नीट सांगा. सुनील वॉज नॉट मेन वर्ब आहे सर. वॉज कुठं, सुनील वॉज सेकंड मध्ये सर. सेकंड मध्ये काय येतो, मेन वर्ब आहे सर. मेन वर्ब आहे. आणि फर्स्ट फर्स्ट वाक्यामध्ये मध्ये सपोर्टिंग वर्ब आहे. हा सपोर्टिंग वर्ब आहे. मग तिथं मेन वर्ब कोणता आहे आपला, बिंग सर. ING. आणि तो कोणता आहे मग मेन वर्ब, V2 आहे का V3 आहे, हा V4. V4 आहे. मग आपला बिंग V4 बघा सर. V4 बरोबर. म्हणजेच काय की सपोर्टिंग वर्ब हे सुद्धा मेन वर्ब म्हणून वापरू शकतो. लक्षात आलं. हो सर. तर अशा प्रकारे टू बी चे रूप पडतात ते आणि सपोर्टिंग वर्ब. याच्यात अजून डिटेलमध्ये आपल्याला शिकायचंय, तुम्हाला बनवता आलं पाहिजे ते. मी अजून उदाहरणं घेणार आहे, पण आज आपलं तेवढं शक्य नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे मी हे घेत नाहीये. आलं लक्षात तुमच्या. सो ह्या प्रकाराने आपल्याला सपोर्टिंग वर्ब आणि सगळं काही शिकायचंय. आणि इथं अजून एक रूल देतो मी लिहून. हे बघा, आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. जर वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर नंतर V4 आला, ING प्रत्यय असलेला वर्ब आला, तर त्या वाक्यात तो एम इज आर वॉज वेअर हा सपोर्टिंग वर्ब असेल. बरोबर. आणि जर वाक्यात एम इज आर वॉज वेअर नंतर V4 नाही आला, ठीक आहे, म्हणजे मेन वर्ब नाही आला, तर त्या वाक्यामध्ये तो एम इज आर वॉज वेअर हा काय असेल, मेन वर्ब असेल. ठीक आहे. तर हे मी आज जे आपण शिकलो ते तुम्हाला समजलं का, याच्या नोट्स मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत देईन. टू अजून आपलं संपलेलं नाहीये, टू वर अजून खेळायचंय आपल्याला. पण हे समजलं का आजचं. हो सर. ठीक आहे. तो आपण आज इथं थांबू. मी फक्त 2 मिनिटं घेतो. मीटिंग जर डिस्कनेक्ट झाली तर कनेक्ट करा, पण मला 2च मिनिटं लागतील. सो मी फक्त हे तुम्ही बघितलं असेल, मी
ऍक्च्युअल मध्ये मी स्वतः डिजिटल मार्केटिंगचं काम करतो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कामं करतो, कम्प्युटर मेंटेनन्सचे देखील कामं करतो. माझ्याकडे कामं भरपूर आहेत. पण मी हा जो आपला फ्री क्लासचा उपक्रम चालू आहे, यामध्ये मी कोणत्याही प्रकारची मार्केटिंग करत नाही. मी तुम्हाला कधीच बोललो नाही की माझी ही वस्तू घ्या किंवा माझ्या या कोर्सेस विषयी कोणाला सांगा. मी हे कधीच तुम्हाला बोललेलो नाही किंवा अपील पण केलेलं नाही. माझा हा उपक्रम माझ्या स्वतःसाठी आहे. कारण मला स्वतःला असं वाटतं की आपण काय म्हणता ना, अर्निंग करता करता काहीतरी समाजाचं देणं लागतो. त्यामुळे 2025 मध्ये माझा उपक्रम आहे का जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मला शिकवता येईल मी ते शिकवत. मग ते 5 स्टुडंट असो 10 स्टुडंट असो किती आहे, त्याच्यासाठी मी हे सगळं करतो. त्याच्यामुळे माझ्या स्वतःचा उपक्रम असल्यामुळे मी मनापासून करतोय. मी काय हे व्हिडिओ कोणाला पहा म्हणून पण सांगत नाही, मी क्लास करतो ते पण सांगत. बघितलं का तुम्ही, आता जवळपास 1 महिना झाला असेल आपल्या क्लासला. आज आपलं कितवं लेक्चर आहे? 33 लेक्चर आहे कम्प्लीट. कधी सांगितलं मी क्लासमध्ये? आणि मला उगीचची भरताड पण नकोय काही उगीच क्लासला गर्दी करायची. पण मला त्याचं आउटपुट देखील पाहिजे. फक्त करतोय माझं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे कुठेतरी. हे जे 7-8 जण आहेत यांना इंग्रजी बोलावंच लागेल आणि मग मी ते करूनच घेईन. त्याच्यासाठी मला पूर्ण 2025 घालवावं लागलं तरी चालेल. कालची न्यूज कोणी कोणी वाचली पेपरमध्ये? नाशिक जिल्हा रुग्णालय आहे सिव्हिल हॉस्पिटल, तिथे आग लागली होती. आणि ती आग ज्या वेळी लागली त्यावेळे लंच टाइम होता. प्लस ती आग कुठं लागली तर जिथं काय म्हणता ना, महिला बाळांना जन्म देता नवजात शिशूला त्या कंपार्टमेंटमध्ये आग लागलेली होती. तिथे किती गडबड झाली असेल, म्हणजे किती अफवा पसरली असेल किंवा किती लोक घाबरले असतील. कारण ग्रामीण भागातले लोक असतात बिचारे. हो. बरोबर ना? हो सर. तिथल्या बाळांचे प्राण कोणी वाचवले माहिती तुम्हाला? कोणी? गव्हर्नमेंटने नाही वाचवले. आजच्या पेपरला न्यूज येते. तिथल्या ज्या परिचारिका आहेत, नर्स, लेडीज, महिला, त्यांनी त्या बाळांचे प्राण वाचवले. एकही जीवितहानी झालेली नाही तिथे. जेवण करत असताना विचारा महिला उठल्या, त्यांनी ते केलं. म्हणजे महिला किती डेअरिंग करू शकतात किंवा महिलांमध्ये काय ताकद असू शकते हे मला तुम्हाला इथे दाखवायचं. हे मी कुठलं फॉरेनचं उदाहरण नाही दाखवते का. म्हणजे त्यांनी ऑफकोर्स त्यांनी ग्रेटच काम केलं. विल्यम्स, ठीक आहे, ज्या अंतराळातून आल्या त्यांचं ग्रेट काम आहे, पण त्या एज्युकेटेड आहेत. परिचारिका काय खूप शिक्षण झालेलं आहे असं नाही, पण त्यांना त्यांची नैतिक जबाबदारी माहिती. कदाचित त्या महिला सुद्धा ग्रामीण भागातल्या असतील त्या परिचारिका. त्यांनी एवढी डेअरिंग केली. कोणतीही काय म्हणता ना, आपण सहज म्हणताना म्हणून जातो की कोणतीही लढाईला काय बॉर्डरवरच जावं लागतं असं नसतं. आपण आपल्या रेग्युलर जीवनात भरपूर लढाया चालूच असतात महिलांच्या. कोणाची घरात चालू लढाई म्हणजे मी डायरेक्ट ढिसून नाही म्हणते, परिस्थितीची लढाई. ठीक आहे, कोणाच्या घरात काही नसताना ती महिला ते घर चालवत असते, ती एक लढाईची. आणि मग मी तर तुमच्याकडून एकदम सोपी गोष्ट मागतोय, तर तुम्ही ऍटलीस्ट इंग्लिश तर शिका, बोला. बोलायची लाज का? बरोबर आहे ना? निदान तो अनुभव डोळ्यासमोर ठेवून तरी सगळ्यांनी मनापासून शिका, मनापासून अभ्यास करा. कदाचित मी पण शिकवण्यात चुकत असेल ते मला विचारा, मी कुठंतरी सर्च करून त्याच्यावरचं योग्य उत्तर तुमच्यापर्यंत आणल. नाही चुकत सर, तुम्ही बरोबर शिकवता. तुमच्यासारखे तळमळ करणारे सर आम्हाला भेटायला पाहिजे होते जेव्हा आम्ही शिकत होतो. एवढे चांगले शिकवणारे. नाही भेटले, आता भेटले, त्याचा फायदा करा. कुठेतरी विचारा, कोणाला तरी विचारा. मला